छत्रपती संभाजीनगरच्या रशीदपुरा भागात उघडकीस आलेल्या एका अवैध गर्भपात रॅकेटने माणुसकीला अक्षरशः काळीमा फासलाय। 10वी पास दाम्पत्याने राहत्या फ्लॅटमध्ये मिनी ऑपरेशन थिएटर उभारून 5 वर्षांपासून हा गर्भपाताचा क्रूर धंदा चालवला। धक्कादायक म्हणजे गर्भपातानंतर गर्भ थेट खिडकीतून नाल्यात फेकलं जातं, जिथे भटक्या कुत्र्यांकडून त्यांची विल्हेवाट लावली जात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला। रक्ताने माखलेलं साहित्य, औषधं, शस्त्रसाठा आणि कुत्र्यांचा घोळका पाहून तपास पथकही हादरलंय। अवैध गर्भपात करून माणुसकीला काळीमा, नाल्यात गर्भ फेकून कुत्र्यांकडून विल्हेवाट। 10वी पास दाम्पत्याने चालवला गर्भपाताचा क्रूर धंदा। गर्भात मुलगी आहे सांगून मुलाचा गर्भपात करणारा रॅकेटचं जाळं शहरासह ग्रामीण भागात पसरलं होतं। एजंट मंगेश थोरात आणि पत्नी मीनाक्षी हे दाम्पत्य गर्भवती महिलांना जाळ्यात ओढत पोर्टेबल सोनोग्राफीच्या द्वारे लिंगनिदान करून उपचाराच्या नावाखाली 45 ते 50 हजार उकळत होते। मुलगी असल्याचं सांगत त्या महिलांना अन्य ठिकाणी पाठवलं जात होतं। तेथे गरोदर महिलेचा 15 हजारांमध्ये गर्भपात केला जाई। सर्वात संतापजनक बाब म्हणजे एका पीडितेला मुलगी असल्याचं सांगत गर्भपात केल्याचं उघड झालं। पैशांच्या हव्यासानं मानवी संवेदना संपल्याचं चित्र या निमित्तानं समोर आलंय। अबॉर्शन करायच्या ज्या टॅबलेट्स असतात त्याच्या टॅबलेटचं सुद्धा पॅक जे आहेत तर 15 ते 20 पॅक त्या ठिकाणी आम्हाला सापडलेले होते। तर यांना म्हणजे हे खूप मोठं रॅकेट आहे। याच्यावर प्रशासन पूर्ण याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेट करून जे कोणी सर्व अजून याच्याशी संलग्न दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याबाबत सर्व प्रस्तावित करण्यात आलेलं आहे। शाहेदा परवीन नावाच्या महिलेनं दाई म्हणून काम करताना गर्भपाताचं तंत्र शिकून हा काळा व्यवसाय उभारल्याचं समोर आलं। तिच्याकडे महिन्याला 12 ते 15 गर्भपात होत असल्याची माहिती तपासाअंती समोर आली। यातून कमावलेल्या या पैशांवर तिच्या मुलाचं लंडनमध्ये शिक्षण सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। या प्रकरणी तपास करताना पोलिसांना मोबाईलमध्ये 150 पेक्षा अधिक गर्भपाताच्या संदर्भातील चॅट, एजंट आणि डॉक्टरचे संपर्क सापडले। निवृत्त न्यायाधीशांचा बंगला भाड्यानं घेऊन हा अमानुषरित्या गर्भपात करण्याचा कारखाना सुरू होता। पोलिसांच्या तपासात उघडकीस आलेली बाब अत्यंत गंभीर आहे। पती पत्नी त्यांना मदत करणारी नसरीन नजीर हे मिळून आले आणि यांना मदत करणारे लॅबचे मंगेश शिंदे आणि त्यांची पत्नी, तर ते मंगेश शिंदे नाही मिळाले, परंतु मीनाक्षी मंगेश शिंदे हे थोरात हे मिळून आले। जसे 4 आरोपी ताब्यात घेतले। जेवढे आरोपी अटक केले त्यांच्याकडे एकाकडे वैद्यकीय कुठल्या शिक्षणाची डिग्री नाहीये। संबंधित ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला तेव्हा 24 वर्ष विवाहिता वेदनेनं विव्हळत होती। तेथे गर्भपात प्रक्रिया नुकतीच सुरू झाली होती। घटनास्थळावरून औषधं, इंजेक्शन, गर्भपातासाठीची साधनं, सोनोग्राफीसाठी लागणारा वैद्यकीय साहित्याचा मोठा साठा जप्त झालाय। या प्रकरणामध्ये 4 आरोपींना अटक करून 5 मेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे। तर मुख्य एजंट मंगेश थोरात फरार आहे। 2 महिन्यात शहरात उघड झालेले हे तिसरे गर्भपाताचे रॅकेट असून या भयावह रॅकेटमुळे संभाजीनगर सुन्न झाली आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।